जरांगेच्या आसपास जी कोर कमिटी आहे, ती टीम आहे, जे सहकारी आहेत, त्यांनी हा प्रकार पाहिला आणि कुणालाच, कोणत्याही सज्जन, कोणत्याही सभ्य, कोणत्याही विवेकी, कोणत्याही प्रज्ञावान माणसाला जरांगे यांची भाषा, जरांगे यांनी केलेले बेछूट आरोप, त्या दिवशी त्या स्टेजवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली दिलेल्या शिव्या, या कुणालाही सहन होऊ शकत नाही. ही आपली संस्कृती नाही, आपली भाषा नाही. हे त्यांना वाईट वाटलं सगळ्या लोकांना. जरांगेंच्या बरोबर जे काम करतात ते गावकरी असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं, महाराज कालचा जो प्रकार झाला तो प्रकार, त्याबद्दल आम्ही सगळे गावकरी, या आंदोलनाची टीम आपली माफी मागतो. माझ्याकडे पुरावा आहे, मी बिगर पुराव्याचं बोलणार नाही. मी आवाहन केलं वारंवार की जरांगेंनी पुरावे द्यावेत. मी आपल्याला त्यांचा आलेला फोन, मी त्यांना विनंती केली, मला आता माझ्या अस्तित्वाचा प्रश्न झाला ना, लोक आज समाज माध्यमावर माझ्यावर अतिशय भयानक खालच्या रीतीनं, कालपर्यंत मी तुमच्याकडे प्रेस व्हायच्या आधी मी खूप चांगला होतो, मी सत्य सांगितलं समाजाला, आणि मी सत्य सांगायची, सत्याची किंमत फारच असते. आज अशी परिस्थिती आहे की आमच्या सगळ्या घरच्यांना कसं जगायचं, कसं वागायचं, हा माझा सगळ्या समाजाला प्रश्न आहे. चांगली माणसं राजकारणात काय येत नाही, हे चिंतन हे कारण आहे. कशाला या घाणीत जायचं, कशाला या चिखलात जायचं, कशाला सत्य सांगायला जायचं. मी आपल्या समोर तो पुरावा मांडतो की हे जे सगळे सहकारी आहेत त्यांचे, त्या सहकाऱ्यांनी मला स्वतःहून फोन केला आणि ते काय म्हणाले, कालच्या घटनेबाबत वर जाऊन मी म्हणलं आंदोलन चालू ठेवा. तुकाराम महाराज देऊ डोंगरावून आलो, मी भांडारा डोंगरावून. महाराजांचा निरोप आहे, तो का म्हणे माझं धाडीले निरोप हा तुमची समाजाला गरज आहे, तुम्ही एक ग्लासभर पाणी प्या. अशी आम्ही सगळे जण सगळ्या महिला महाराज ऐका ना, माझं ऐकून घ्या ना, माझं ऐका. मी फक्त एवढंच म्हणलो, मला लगेच म्हणले काय ते संतन फंतन मला नका सांगू, मला सांग माहिती माझं वा तिकडे निघा. मला माहिती ज्या माणसाच्या पोटात आलं, तुमची गरज आहे आम्हाला म्हणून आम्ही तुम्हाला प्रत्येक फोन करून बोलून घेतलं. तुमच्यातला सात्विकपणा पाहिलं म्हणून आम्ही तुम्हाला पुढे केलं. बरोबर आहे का नाही? तुमची आमची ओळख होती का? नाही, नव्हती ओळख. काय आमचं सगळ्याच म्हणणं आहे की आम्ही सगळेजण माफी मागतो, पण तुम्ही इथं येणं आणि परत या आंदोलनात दिशा देणं गरजेचं आहे. मनोज दादासाठी, समाजासाठी तर तुम्ही परत पुढाकार घ्या. त्या बाबतीत आम्ही फेसबुकवर वाटल्यास आम्ही आमच्या बाईट देतो की जे काय काल झालं त्या बाबतीत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. म्हणजे तुम्ही जे ट्रोल होता, तुम्हाला जे बाकीचे कोणी काय बोलताय त्या बाबतीत होणार नाही. तुम्ही वरती साधू संत जे नाराज झाले असतील तुमच्या ह्याचे देऊचे, त्यांनाही थोडस तुम्ही समज घ्या, समजून सांगा. आणि शेवटी साधू संत पोटात घेतातच चुका. जे काय काय समाजात आपण हॅलो महाराज, आम्ही सगळ्या पूर्ण टीम आम्ही तुमची माफी मागतो. हे सोडून द्या, हे विषय असे चालत राहतात, पण समाजासाठी तुम्हाला यावं लागते महाराज. तुम्ही खरंच नकाला मला बेकार वाटत गेल्यानंतर बरं का महाराज. मान खाली जावं लागला आम्हाला. नाही ना, महिन्याचे पाहिलं त्या तुम्ही म्हणजे लईच झालं त्याच्याकरता आम्ही माफी मागतो. त्याच्यामुळे सगळे आम्ही बसलो आता कमिटी सगळे, तुम्ही सगळी माणसं चांगली. ही क्लिप तुम्हाला पाठवून देतो मी सगळी. हा जो फोन, त्यांच्याबरोबर असलेले डॉक्टर तारक, त्यांच्याबरोबर असलेले सरपंच तारक, श्रीराम भाऊ, संजीव भाऊ, अनेक लोक, ते सगळेजण बसले होते. आणि त्या टीमने असा गोल सगळ्यांकडे राऊंड दिला आणि सगळ्यांनी माझी आणि यादव सरांची, त्यांना स्वतंत्र फोन केला, त्यांची स्वतंत्र माफी. मी त्यांना म्हणलं, तुम्ही आमची इथं माफी मागता फोनवर, आमचा अपमान, आमचं जे आहे तुकोबाराय असेल किंवा काय जे झालं असेल ते कुठं झाले, समाज माध्यमावर झालं, चॅनेलवर झालं, असं कसं आमचं नुकसान भरून येईल. ते म्हणले आम्ही सगळं बाईट करतो आणि फेसबुकवर टाकतो आपण ऐकलेले. माझा प्रश्न